राम राम मंडळी, जय श्री महाकाल. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या ब्लॉग मध्ये. तर आजचं तारीख आहे, आज मकर संक्रांती. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मित्रांनो, आजचा विषय कसा आहे माहिती आहे का तुम्हाला? लोक फक्त कामापुरते गोड बोलता. बात तो सही है. आताची रिअलिटी कंडिशन अशी व्हायला. मग माझा म्हणणं आहे, तुम्ही तिळगुळ खा पण गोड गोड काही बोलू नका. विषय असा आहे, तुम्ही नित्य कामापुरते काम निघीन तर लोक गोड बोलता आणि काम झालं की पिन मारून देता. हा विषय आपल्याला पडत नाही. म्हणून म्हणतो मकर संक्रांत आहे समजा, पण मग कसं दोन शब्द चांगले बोलून जर तुम्ही दुसऱ्याच्या कड्या करत असाल तर त्याच्यामध्ये काही फायदा नाही. तुम्ही आज या माणसासोबत राहता, त्याला तोंडावर चांगलं म्हणता, मग त्याच्याच काड्या करता. हा विषय आपल्याला पटत नाही. कसं मनातल्या भावना आहेत त्या माया निघल्या त्या, कसं आपल्यासोबत ते जे आपल्यासोबत जे राहिले त्याने आपल्याशी गद्दारी केल्या म्हणून तो मनातून निघला बाहेर. त्या भावना कसं हे लोकांची निस्त्री कामापुरते गोड बोलता. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं काहीच नाही. लोकांनी तूर उचलत जा, बकऱ्याचा रथ जा. तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणताय लोक, आणि हे नुसते कामापुरते गोड बोलता आपल्याशी. लोकांना वावर द्यायला पाहिजे आपल्याला. ते बात आहे. आमची कृपा आहे. आमची कृपा नाही, लोकांची कृपा आहे ते. कौन है ये लोग? कहां से आते हैं? चला, जास्त काही शेपड्या मारत नाही. आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला 0 मिनिटात ठिकाणावर, म्हणजे शेतात. शहर में सीताराम, गाव में सीताराम, रोडवर शेड्या. जय श्री महाकाल. आता 20 मिनिटानंतर आपण आलेलो आहे शेतामध्ये आणि बघू शकता. हो, आपण आलेलो आहे शेतात. आता शेळ्या घुसलेल्या आहे, हमला झालेला आहे, आक्रमण शेळ्यांनी केलेलं आहे. बघू शकता, पुरं शेळ्यांनी आक्रमण केलं. हे ढोराईनं खाल्लं की बकऱ्या चारले? इकडे ये बरं, इकडे या भाऊ. पाहून घेऊ शकता मित्रांनो, आम्ही ना एवढी मेहनत करेल त्याच्यावर कोणतरी पाणी फिरवलं. बघू शकता आमच्याशी गद्दारी झालेली आहे. बरोबर आहे का ठेवा? आपण झालं एवढं मेहनत न उचललं हे. या लहान लहान पिल्लाईच्या तोंडातून हा शिसकून घेतलाय लोकांनी. पाहून घ्या. जाऊ द्या, देवा देत राहील आपल्याला. जाऊ द्या, आता होतं काही वांधा नाही म्हणा. आज देशाची फिल्डिंग लागली. आता ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. पण मग आपण हे वावर उचललं नाही, एवढे जीवाचे हाल केले ना आपण. सांगा, काल संडे की कोणतरी भाऊ गद्दारी केली आपल्यासोबत. चला, आपला जीव असा आहे की एवढी कधी डांग बी पडेल असली शेतमालकाची, काऊन की आपण स्वतः शेतकरी. आपल्याला माहित आहे या दाण्याची किंमत काय आहे. याले एवढंच म्हणजे एका दाण्यापासून हे एवढे दाणे करायला किती कष्ट घेणं पडता, 12 महिने किती टोले घेणं पडता आपल्याला हे माहीत आहे. म्हणून आपण हे एक डांग बी पुरं करून घेणार आज. काल भाऊ पुरे हाल झाले हो. तूर उचलता उचलता पुरा हाल झाले. सांगा, तो कोपरा कोणी चारून टाकला इथं बकऱ्यावाल्यानं. ते बी जनावरांच्या पोटात गेलं. पण मग असं म्हणणं नाही. पण मग हे जे गद्दारी झाली, तुम्हाला सकाळी का बोललो मी? सांगा, आता हे उसक जर असलं तर आपू हे शेतकऱ्याचं ठेवत नाही. हे 2 अशा डांगा असल्या आता ह्या उचलून आपू त्याच्या बिचाराच्या गंजीवर टाकतो. सांगा, आणि लोक आपल्याशी गद्दारी करतात. आपण 2 डांगा बी समजा शेतकऱ्याच्या ज्या आहे त्या वावरामध्ये पळेल राहू देत नाही, आणि लोक झाले गद्दारी मारता. सांगा, चारून टाकलं कोणा तिकडला तो एक कोपरा. पाहून घ्या काय करसा. जाऊ द्या, काय सगळा हिशोब असते देवाजो. काही टेन्शन नाही. आपलं उसक चारलं, आपल्याला 2 वावर शिल्लक भेटतील. शहर में सीताराम, वावर में शेळ्या. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. तर मित्रांनो, आपण आता हरभऱ्याच्या शेतामध्ये बघू शकता तुम्ही. 4 बाय 1.5 फुटावर आपण लावलेला आहे हरभरा.
आणि मित्रांनो हरभरा तुम्ही बघू शकता, चिराग व्हेरायटी आहे, क्या बात आहे मित्रांनो. हरभरा तुम्ही बघून घ्या, ठिबक सिंचनवर लावलेला आहे मित्रांनो आपण हरभरा बघू शकता. आणि कमेंटमध्ये सांगा हरभरा कसा झालेला आहे. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो आपण आहे सध्या हरभऱ्याच्या शेतामध्ये आणि मित्रांनो आपण लावलेला आहे 4 बाय 1.5 फुटावर हरभरा, म्हणजेच ठिबक सिंचनवर हरभरा. बघू शकता तुम्ही हरभरा कसा झालेला आहे. ओके, म्हणजे टाप एकदम बघू शकता, पूर्ण फाट दबलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये एका हितीचा अंतरा राहिलेला आहे, बाकी तो पण आता पूर्ण हरभऱ्याचे गाठे आल्यावर भरून जाणार आहे. मित्रांनो हरभरा कसा झालेला, चिराग व्हेरायटी आहे. कमेंट सेक्शनमध्ये सांगा हरभरा कसा जमला. सीताराम. मित्रांनो शेतकऱ्याचं अस्सल सोनं जॅकी 9218 हरभरा अस्सल व्हेरायटी आहे. बघू शकता तुम्ही 4 बाय 1.5चा फाट आहे मित्रांनो, पूर्ण झाकलेला आहे. आणि अजून मित्रांनो त्याला सध्या आता फुलावर आहे. ठिबक सिंचनचा ओरिजिनल वापर. शेर में सीताराम. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो आपण हरभऱ्याच्या पिकामध्ये 4 बाय 1.5चा फाट आपण ठिबक सिंचनावर लावलेला आहे. आणि मित्रांनो शेतकऱ्याचा अस्सल सोनं म्हणजेच हरभरा. बघू शकता जॅकी 9218चं आपली व्हेरायटी आहे. आणि ठिबक सिंचनावर बघू शकता हरभरा कसा जमलेला आहे. कमेंट सेक्शनमध्ये सांगून द्या मित्रांनो हरभरा कसा जमलेला आहे. हरभरा बघू शकता टॉपमध्ये वाण आहे. मित्रांनो हरभरा पेरायचा आहे तर पेरून घ्या बॉम्बे सुपरचा 9218 जॅकी 9218. बघू शकता तुम्ही ठिबक सिंचनावर 4 बाय 3चा फाट लावलेला आहे. आणि सीड्स बघून घ्या, एक नंबर व्हेरायटी आहे. 4 बाय 3चा पूर्णपणे फाट आज झाकलेला आहे. बघू शकता, कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता मित्रांनो हरभरा कसा जमलेला आहे. शेतकरी. 1 hour later. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. मित्रांनो आपल्याला काढायचं आता ड्रिंक सम वॉटर म्हणजेच पाणी. तर मित्रांनो आता आपण जाणार आहे विहिरीत, म्हणजे विहिरीत नाही जाणार, डब्यानं पाणीतलं विहिरी बाहेर काढणार आहे आणि डलक्यात टाकणार आहे. ते पाळणार आहे बकऱ्याले. चलो दिखा देवे तुमको 0 मिनट में. फॉलो. दिस इज लाईक डब्बा ब्रो, यू नो डब्बा. दिस इज लाईक डब्बा. दिस इज अ पेंटचा डब्बा आहे मित्रांनो हा. आणि हा डब्बा टाकलेला आता विहिरीमध्ये 0 मिनिटात. 1 2 3 4 5. Number 15. This is like Burger King foot water. mask. You know water. The last thing you want in your Burger King burger is someone. आणि आपण काढलेला आहे मित्रांनो. विहीर आहे कमसे कम 60 ते 70 फूट खोल. तर धोक्यामध्ये साला पाणी नाही आलं पाहिजे डब्बावर. विषय खोल, विषय गंभीर असते ना आपला. विषय गंभीर तिथं आपण एकटा खंबीर. भरला डब्बा. शेर में सीताराम. दिस इज लाइक यू नो डब्बा. यू नो फॉलो मी गाईज. भरलेला आहे डालं. आणि हे आपल्याला घेऊन जाणार आता तिथं बकऱ्याले. डालं भरेला बघ कसं ते एकट्याने जमलं नसताना. गाईज डालं तर ठेवलेलं आहे. और गाईज या बाड़ी या 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 चाल 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 या या या. आता दिले पाणी दाखवलं. आता पाणी पहिले 0 मिनिटात येईल तरी बघू शकता. या या या. आणि आमचे कार्यकर्ते आज 2 कार्यकर्ते जायला आहे तूर सोंग्याले. घरी राहायला मग चांगले नाही. आणि हा राहिलेला आहे घरी. विशेष आहे ताडी 1 2 3 4 जण आहे आम्ही बकऱ्या पाळायला. या 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 या. तर विषय असा आहे, विषय तर तुम्हाला सांगला मी ना. आता विषय काही दुसरा नाही. पाणी पाजणं आहे
बकऱ्यांना नाही एका ठिकाणी, ते कोणतं ठिकाण आहे ते गुपित ठिकाण आहे, ते तुम्हाला सांगणार नाही मी, ते तुम्हाला माहीत पडेल तडी गेल्यावर. शेर में सीताराम. भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. A few moments later. दुपारचे वाजलेले आहे 11:30, आपलं म्हणतो 11:45. आणि मित्रांनो आपण चाललेलो आता घरी. चलो चला 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 या 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 या. आणि आता आपल्याला जाणार आहे घरी आणि बकऱ्या आता कोंडून ठेवू आणि मग घरून गिरून आल्यावर ओके म्हणजे टकाटकमध्ये मग भेटतो तुम्हाला. सीताराम. ओके चालेल. व्हिडिओ स्किप करू नका. याच्यानंतर पुढे काय होईल हे मला माहीत नाही, पण मी दाखवायचा प्रयत्न करतो. ते तुम्हाला दिशीन म्हणजे दिशीन. शहर में सीताराम, गाव में सीताराम, रस्त्यानं शेळ्या. जय श्रीमंकाल. 2000 years later. आणि मित्रांनो आपण आहे आलो आता शेळ्यांमध्ये आणि बघू शकता आपल्याला पाडायचा आहे आता कैट. बघू शकता या कैटात झाडाला आहे कैट. हेडशॉट. 2 रट्टे मारले पण ते काही जमलं नाही. आता एखादा रट्टा आपण मारून पाहू बसते का आता. वारे 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 नाही. पण बघू शकता मित्रांनो आपण आता 2 कैट तोडले आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. हा 2 कैट तोडले आहे आपण आणि आता आपण ते फोडणार आहे आणि ते टेस्ट करून बघणार आहे. बघू शकता वरम पटणार. हां दोस्तो आपण हे 2 कैट आता फोडणार आहे. बघू शकता एक नंबर निघलेला आहे हे आणि हे दुसरं वाला. दिशीच हे कच्चं निघलेलं आहे. टेस्ट इट. हे पण आपण खाऊन बघू. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. हे कच्चा आहे. दिस इज व्हेरी डिलिशियस पण आंबट जास्त आहे. कैट खाल्ल्या गेल्या पाहिजे. साधी झाली चलीन पण कैट खाल्ल्या गेल्या पाहिजे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. पुरा झटका जे देव आहे नाही हे मग घ्या. प्रेमाचं पान म्हणून पण कैटा खाऊन बरं तोंडाले पाणी झालं हो. हे मग घ्या. कैटाने पुरं तोंडाचं पाणी लपकते. अरे राम राम आबा. हे मग घ्या जलवा. गैरा विषय ना कैट. मित्रांनो तुम्ही खायला की नाही कैट. कैट जायला माहीत आहे त्याच्या तोंडाला तर पाणी सुटलं शिंगू. चिचाईपेक्षा खतरनाक. चिचाईचा आबा आहे हा कैट म्हटलं म्हणजे. देतो फेकून. आणि हे आहे दुसरं. आता हे खाणार आहे अबू. हा वा वा. आंबट आहे झालं जास्त पण. दिस इज व्हेरी डिलिशियस. सापडलं की पाडलं. काय खाणं सापडलं की पाडलं. पाडलं वरून. हे गोळा जरा. चला भेटू तुम्हाला नंतर. शहर में सीताराम. कैटाच्या झाडाखाली कैट टेस्ट करणार आहे आम्ही आता. बेकार यमी यमी. तुम्ही पण खाऊन घ्या. अडूनच पाहून घ्या तुम्ही. काऊन की तुम्हाला खायला काही भेटणार नाही ते. अडूनच पाहून घ्या असं खाऊन टाका 0 मिनिटात. त्या कैटाच्या अंदरला पुरा मसाला खाऊन टाकला येऊन घ्या.
एवढं ताप लागू राहिले की नाही. अरे फळं खाल्या गेली पाहिजे. सर्दी झालीच चालीन न, सर्दी झालीच झालं. घरी 2 निंब पिवले भाजीवर की ओके म्हणजे सर्दी. बात तो सही है. पण हा जो जलवा आहे, हा जलवा नाही उकला पाहिजे. हा पुरा अंदरला मटेरियल निघलं पाहिजे याच्यातल्या पूर्ण. चॉकलेट कसं असते, मेल्ट चॉकलेट. दिस इज डार्क चॉकलेट, यू नो डार्क चॉकलेट. दिस इज कैटाची फॅन्टसी. यमी ब्रो. चला मी काय तुमच्या जास्त तोंडाला पाणी सोडून देत नाही. पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा लहानपणी कोण कैट खाल्लेले आहे. यमी. लहानपणी कोणाही खाल्लेले आहे वस्तू. आणि तुमच्याकडे या कैटायला काय म्हणता? आमच्याकडे तर कैटा म्हणता हो. ते कमेंट सेक्शनमध्ये सांगून द्या. बघू शकता तुम्ही पूर्ण माल मसाला ओके, पूर्ण रिकामा झालेला आहे. आता सर्दी तर ऑलरेडी आहेच आपल्याला, पण अजून बी झालीच चालते. पण कैट नाही सुटलं पाहिजे. आता आडून भेटतो तुम्हाला डायरेक्ट सीधं शेतात. आणि मित्रांनो आम्ही कुठे झोपलेले आहे हे तुम्हाला सांगू आम्ही शकत नाही, कारण की हे सिक्रेट लोकेशन आहे. यू नो सिक्रेट लोकेशन इज द. आणि मित्रांनो हे विषय असा आहे की आम्ही आज झोपलावर जमिनीपासून 200 किलोमीटर म्हणतो 200 मीटर झाडावर आम्ही आता झोपलेलो आहे. बघू शकता तुम्ही झोपेला किती ताप योजना आम्ही बनवलेली आहे. ते सीताराम. आणि हे आहे चिंचेचं झाड. पण चिंचा काही अजून पिकल्या नाही. अजून चिंचा तुम्हाला दाखवल्या असत्या, बघून घ्या. चिंचेच्या झाडावर आम्ही आता झोपलेलो आहे. मग झोपायला 1 नंबर जागा आहे ना हो. ओके मध्ये योजना आहे. अरे हे अशी जन्नत. अरे वा अरे वा अरे वा अरे वा. ओके मध्ये कार्यक्रम आहे. ताप पैकी निवांत आता आराम करायचा जरा 1 तास, मग जायचं शेड्यांमध्ये. घातलेले आहे 3 आणि जंगली आपला कारभार चालू आहे. बघू शकता. गप सोयाबीन आहे भाऊ, गप सोयाबीन आहे ना हो. आणि आपण आलेलो आता शेतात. आता मस्त 3 घंटे बकऱ्या जराच्या टॉप मध्ये. मग आपल्या रस्त्यानं. बरं, आजचा दिवस आहे 14 जानेवारी. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ खा, गोडगोड बोला, ही अशी कहावत आहे. पण मग विषय काय होते, आपल्याला पट्टे भाऊ खरं बोलणं. लोक महिन्यातून 4 खेप चायनीज खातात. ते चायनीज जर बोलू शकत नाही तर 1 दिवस फक्त वर्षातून तिळगुळ खाऊन लोक काय गोड बोलणार आहे. हा विषय पटला तुम्हाला? हे सांगा, हा विषय पटला काय? अच्छा ठीक आहे. ओके, सत्य बोलतो ना, सत्य बोलतो म्हणून लोकांना टोचते. विषय असा आहे. चला, फक्त तुमचं काही डोकं खात नाही. हे फुलं कसे दिसले तुम्हाला? फुलं पटले काय? ही हे मोहरीचे फुलं बघू शकता तुम्ही, क्या बात आहे. आणि हा फुलांचा गुच्छा तुमच्यासाठी, सबस्क्रायबर लोकांसाठी आपल्या. आणि मित्रांनो आजचा विषय सांगतो तुम्हाला. 960 आपले सबस्क्रायबर झाले नाही, आणि 1K आपले सबस्क्रायबर होणार आहे. इतनी खुशी, इतनी खुशी, इतनी खुशी, इतनी खुशी, इतनी खुशी, इतनी खुशी मुझे. 1K आपले लवकरच सबस्क्रायबर होणार आहे. तरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्राला, जसे मी व्हिडिओ बनवतो असा जर कोणी बनवत असेल त्याला शेअर करून टाका. 0 मिनिटात. आणि आपले 1K लवकरच होणार आहे बाबा, महाकालच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाच्या आशीर्वादाने. हे फुलं पुष्पगुच्छ माझ्याकडून तुम्हाला. चला, ऐसा ही प्रेम बनाए रखो. मिलता हूँ तुमको कुछ नए अंदाज में. इस साल कुछ नया लेके आएंगे, है कि नहीं? हिंदी बराबर है कि नहीं?
सांग लवकर, बरोबर आहे की नाही? हा, ते म्हणते बरोबर आहे. खायला काही नाही मागू, खायला काय मागू, काही नाही बा. चलो मिलता हूँ तुमको बाद में. लेकिन एक सेकंड. आपल्याला सापडले 60 करोडचे हिरे. बघू शकता हे काले हिरे. हे हिरे म्हणजे हिऱ्यापेक्षा कमी नाही बरं. चला ऋषभा, घ्या मग अटपा काढा. बकऱ्याला पिऊ द्या पाणी जरा. किसन लाला आता संध्याकाळी आलेल्या बकऱ्यामध्ये पाहून घ्या, असं वेगळंच काहीतरी तो करून आला. हे पाहून घ्या, असं अलगच काहीतरी प्रकार असते याच्या अंगात. याच्या अंगात जो टॅलेंट आहे. हे असं विचित्र काहीतरी असते. आपल्या बकऱ्या निघलेल्या आहे, बघू शकता तुम्ही 0 मिनिटात. आणि हे आपलं साम्राज्य, हे छोटं छोटं चिलीपोंगा साम्राज्य. बकऱ्या निघलेल्या बाहेर. आणि हे आपलं शेत चारणं झालेलं आहे. संध्याकाळचे वाजलेले आहे 6. बघू शकता सूर्य निघलेला आहे. सूर्य नाही, सूर्य डुबत आहे आता. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. चला मग आजचा व्हिडिओ. वारे 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 वारे. क्या बात है, क्या बात है. चला माऊली, चला 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 पहिलवान. चला माऊली. जेवढं बसते पोटात तेवढंच घ्या ताटात. चला माऊली. त्याला काय एकदा छोटा राखीस्तडी, मोठा राखीस्तडी नाचून आला. चला, हे शेत आपलं चारणं झालेलं आहे. आजच्यासाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला करून टाका लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. तर गाईज आपण चाललेलो आता घरी. सगळ्याचे लाडू खायला. बघा बघा म्हणता, पाहून घ्या. सगळ्याचे लाडू खाणार ना. गोड गोड बोला. आपल्या तिळगुळ खान गोड गोड बोला. क्या बात आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चला आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. वैभव म्हणते नाव घेत जाऊ ना होती यावेळी. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला करून टाका लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. आणि भेटू तुम्हाला आता डायरेक्ट पुढच्या भागात, म्हणजे उद्या सकाळी 8 वाजता. व्हिडिओ तसा अपलोड होईन आपला 12ले. एडिटिंग झाल्यावर. विषय काही ह्याने जास्त काही टेन्शन घेत नाही. आपण आपली साधी सिंपल गरिबी ब्लॉग असतो. आपण कसं नकली पण आपण दाखवत नाही आणि रिअलिटी आपण सोडत नाही. विषय असा आहे. चला भेटू तुम्हाला पुढच्या भागात. शहर में सीताराम, गाव में सीताराम, रस्त्यानं शेळ्या. जय श्री महाकाल.